शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली आहे। राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचं बक्षीस देऊ असं आमदार गायकवाड म्हणतात। आमदार गायकवाड यांचे धक्कादायक विधान समोर आल्यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली असतानाच त्यातच मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीमध्ये उभं करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी इतर सगळ्या प्रवर्गांना रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं। आणि असं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपवायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं। म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत। म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे। या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल। तर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आता आपल्यासोबत आहेत। अतुल लोंढेजी, आपल्यापर्यंत हे वक्तव्य आलं असेल, आपण आताही ऐकलं असेल, आपली पहिली प्रतिक्रिया या सगळ्याबद्दल सत्ताधारी आमदारांची ही भाषा कसं बघताय आपण याच्याकडे? असं आहे की मला प्रश्न विचारायचा आहे देवेंद्र फडणवीसांना आणि एकनाथराव शिंदेंना, या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे, लोकशाही आहे की तालिबानशाही आलेली आहे? असंच पद्धतीचं वाक्य नाना पटोलेजींना घेऊन बोंडे बोलले होते, डॉक्टर अनिल बोंडे। हे गुन्हा कुणावरही दाखल करत नाही, म्हणजे यांनी सूट देऊन दिलेली आहे की हे स्क्रिप्ट लिहून देतात आणि हे बोलतात। हा महत्वाचा प्रश्न आहे। रात्राला आरक्षणाचा प्रश्न, तर तो प्रश्न फक्त एवढाच आहे की 50%ची मर्यादा तुम्ही कधी काढणार? तुमच्याकडे डबल इंजिनचं सरकार आहे ना, तुमच्या केंद्रामध्ये सरकार, राज्यामध्ये सरकार आहे, मग तुम्ही 50%ची मर्यादा का काढत नाही? तुमची इमानदारी का दाखवत नाही? राहुल गांधींना एक प्रश्न असा विचारला होता, तेव्हा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलं होतं की या देशात समानता प्रस्थापित होतपर्यंत आरक्षण आपल्याला ठेवावं लागेल। जरा संविधान वगैरे यांनी वाचलं पाहिजे पहिले। संविधान संपवणाऱ्यांसोबत बसणारे हे संजय गायकवाड ज्या पद्धतीनं आज बोलतात आहे, त्यांनी पहिले त्यांच्यावर काय गुन्हा दाखल करणार आहे हे देवेंद्र फडणवीस दाखवावं। हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे। अशा पद्धतीच्या गैरसामाजिक तत्वांना इथं काही थारा महाराष्ट्राने काली दिला नव्हता आणि आजही देणार नाही। आणि येणाऱ्या निवडणुकीत त्यांना जनता दाखवेल संविधानाची ताकद काय आहे, त्यांना जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला आहे त्याची ताकद काय आहे। रात्राला प्रश्न आरक्षणाचा, तर काँग्रेसची क्रेडिबिलिटी त्या बाबतीत खूप स्ट्रॉंग आहे, काँग्रेसचा विचार एकदम स्पष्टपणे पुढे आहे। आम्ही त्यांना प्रश्न विचारतोय किती वर्षापासून की तुम्ही 50%ची मर्यादा कधी काढणार? आम्ही शब्द दिलाय महाराष्ट्राच्या, देशाच्या जनतेला की आमचं सरकार आल्यावर 50%ची मर्यादा काढून आम्ही सगळ्यांसोबत न्याय करू। हे आरक्षण तोपर्यंत राहील जोपर्यंत या देशामध्ये समानता प्रस्थापित होणार नाही। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मधलं वाक्य आहे घटना लागू करतानाच। यांना काही कल्पना नाही, काही माहिती नाही, फक्त निवडणुकीच्या पोटी समाजामध्ये तेढ निर्माण करायची। अशा पद्धतीची तालिबानशाही या देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात, एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये झाली। महाराष्ट्र हे कधी सहन करणार नाही। मला बघायचं आहे कधी गुन्हा दाखल करतात त्यांच्यावर। आपण तशी मागणी करणार आहात? आपण कोणाची भेट घेणार आहात याबद्दल? मी मागणी केलेली आहे। एवढं मोठं माध्यम आहे, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागणी करतो आहे। डॉक्युमेंटरी एव्हिडन्स समोर आहे, तो व्यक्ती पब्लिकमध्ये बोललेला आहे, ऑडिओ व्हिडिओ त्याचे एव्हिडन्सेस आहे। कोणाची वाट पाहत आहे? महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे, लोकशाही आहे की तालिबानशाही आलेली आहे? कोणी कोणालाही मारायचं, कोणी कोणावरही काही बोलायचं। एक त्यांचा पंजाबचा आमदार म्हणतो की तुम्हारे दादी जैसा तुम्हारा हाल करूंगा। अरे त्यांच्या आजीने तर बलिदान दिलं होतं, वडिलांनी बलिदान दिलं होतं। त्यांच्या घरामध्ये साधा एक व्यक्ती नाही की जो इंग्रजांच्या विरोधात उभा राहिला। पेन्शन घेणारे लोक भरपूर सापडतील यांच्यात, लढणारे लोक त्याच्यासाठी एकही सापडणार नाही। ठीक आहे लोंढेजी, धन्यवाद, आपण सविस्तरपणे प्रतिक्रिया दिली त्याच्याबद्दल। तर आमदार संजय गायकवाड यांचं एक धक्कादायक विधान आलंय आणि याच्यावर आता काँग्रेसची तीव्र प्रतिक्रिया आलेली आहे। यावर गुन्हा दाखल व्हायला हवा अशी काँग्रेसची मागणी आहे। गृहमंत्र्यांनी गायकवाडांवर याबद्दल गुन्हा दाखल करायला हवा अशी मागणी केली आहे काँग्रेसने। काँग्रेस नेते भाई जगताप आता आपल्यासोबत आहेत। भाई, आपण ऐकलं असेल हे वक्तव्य संजय गायकवाड यांचं, आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, ही विकृती आहेच त्यांच्यामध्ये, याला संस्कृती म्हणत नाही, ही विकृती आहे। आणि जीभ छाटणं, कोणाचं मुंडकं छाटणं ही यांची संस्कृती आहे। त्यांनी आजपर्यंत अशाच पद्धतीने कदाचित महाराष्ट्राचं राजकारण सगळं नाचवलंय।
त्या लोकांच्या ह्या अशा प्रतिक्रिया होतात, त्याचा तीव्र शब्दामध्ये मी निषेध करतो. आणि एक प्रश्न माझा पण आहे, मग त्या बदलापूरच्या चिमुरडीवर झालेला जो अत्याचार आहे त्याच्या बाबतीमध्ये त्या ज्या भगिनी बोलत होत्या, माझ्या लाडके बहिणी बोलत होत्या, त्यांची जीभ छाटणार का? मग आता जे काही कायदा सुव्यवस्थेचे जे 12 वाजलेले आहेत, जे काही लोकांना बेदरकारपणे त्यांचे हे जे आहेत पदाधिकारी ते उडवतात आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्यांचा मृत्यू होतो आहे, त्यांना गाडी खाली चिरडतात आहेत, ते बोलतात आहेत, मग त्यांच्या पण जिभा छाटणार का? जे शेतकरी आज त्यांना मदत मिळावी म्हणून टाहो फोडतात आहेत, आज जे शेतकऱ्यांचे जे हाल होतात आहेत महाराष्ट्रात ते बोलायला लागलेले आहेत, त्यांच्याही जिभा छाटणार का? जे विद्यार्थी ज्यांना त्यांच्या हे मिळालेल्या नाहीत, त्यांना जी सरकारी मदत असते, त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी ज्या आपण योजना केलेल्या आहेत त्यांना पैसे मिळत नाहीत, ते बोलतात आहेत, त्यांच्या सुद्धा जिभा छाटणार का? अशा भगिनींच्या, तरुणांच्या, बेरोजगार तरुण आज टाहो फोडतात आहेत महाराष्ट्रामध्ये, जे कधी घडलं नव्हतं महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, त्यांच्या सुद्धा जिभा छाटणार असा माझा प्रश्न आहे त्यांना. भाई धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल. तेव्हा काँग्रेसचे नेते भाई जगताप आपल्यासोबत होते, त्यांनी देखील या घटनेचा निषेध केलेला आहे आणि ही विकृती आहे असं म्हटलेलं आहे भाई जगताप. शिंदेच्या शिवसेनेचे नेते आमदार संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले आहेत ज्याच्यामुळे हा सगळा वाद निर्माण झालाय, चर्चा होतीये, आपण बघूया पुन्हा एकदा. महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली असतानाच त्यातच मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीमध्ये उभं करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी इतर सगळ्या प्रवर्गांना रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं. आणि असं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपवायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं. म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आले आहेत. म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे. या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल. तेव्हा याच वक्तव्यानंतर आता वाद निर्माण झाला आणि काँग्रेसने या सगळ्या वक्तव्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.